सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. माझा अपघात झालेला आहे बरं का महाराज. मला आतमध्ये पण ओटाला टाकेत, इथं पण टाकेत. स्कूटीवरून वर्षभर बोलता येत नव्हतं आणि बोलायला गेलं फार दुखायचं. पण मला असं वाटायचं की मी बोलते याचं कौतुक करावं. आता नाही, मला तेव्हा वाटायचं. संत चरण राजा लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांची सहज संगत आपल्याला होत नाही, पण सहज जर संतांची संगत जर झाली तर सहज वासनेची बीज जळून जाय. विठ्ठल तुमचं आमचं परम थोर भाग्य की आपल्या आजोबांना, आपल्या वडिलांना संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज आणि संत भीमसिंह महाराज यांची संगत लाभली. मला तुम्हाला भगवान बाबांचा आबाजीपासून भगवान बाबा हा प्रवास मला तुम्हाला सांगायचा आहे. आपण म्हणत असतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, नाही का? उपजता ज्ञानी, उपजता ज्ञान आहे. आणि खऱ्या अर्थाने जे तेजस्वी मुलं असतात सूर्यासारखे, तुम्हाला माहिती का? सकाळी सकाळी सूर्योदय होत असतो. सूर्योदय म्हणजे सूर्य उगवत असतो, त्याच्या अगोदर तिथं प्रकाश पडलेला आपल्याला दिसतो. सूर्य येण्याच्या अगोदर प्रकाश पडतो. तसे ज्ञानी माणसं जीवनात येण्याच्या अगोदर, या भूतलावर येण्याच्या अगोदर त्यांचा प्रकाश पडत असतो. अर्थात भगवान बाबांचा जन्म झाला सावरगाव घाट या गावी आणि घरोघरी दिवे लावले. दिवे लावले नाही तर दिवे लागले. दिवे लागले, यातून प्रकाशमान आपल्याला संत भगवान बाबा दिसतात. आपण व्यावहारिक भाषेमध्ये दिवे लागले म्हणजे एक आनंदाचा उत्सव, आनंद झाला म्हणून दिवे लागले तर नाही. खरं ऐका, ज्यावेळेस प्रकाश पडत असतो, लक्ष द्या, ज्यावेळेस प्रकाश पडत असतो त्याच वेळेस अंधकार दूर होत असतो. ही प्रकाशाची ओळख आहे. विठाला आणि संत भगवान बाबा यांचा जन्म झाला, प्रकाश पडला, वंजारी समाजाचं अज्ञान दूर झालं, सर्व सुशिक्षित आपण झालो. कौतुकाने सर्वांनी आबाजी नाव ठेवलं. बापाचं नाव तुबाजी, बाबांचं नाव आबाजी. इतकं कौतुक. वारकरी संप्रदाय सर्व घराणा परमार्थ इतका करावा की बाबांच्या आईने भजन करावं, पोथीला जाऊन बसावं, कथेला जाऊन बसावं. आणि बऱ्याच गोष्टी आईवर डिपेंड असतात. मूल कसं जन्माला येणार आहे हे आईवर आधारी असतं बरं का. जननी जने सो भक्त जने दाताया शूर. आई, तुला जर जन्म द्यायचा असेल, बळीराजासारख्या दात्याला दे, भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला दे, छत्रपती शिवरायांसारख्या थोर वीर सावरकरांसारख्या शूरांना जन्म दे. नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वांज राहिली तरी काय हरकत. तुम्हालाही त्रास ना, मलाही. थोर मायबापांची पुण्याई लागते. धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. त्याचे आई वडील त्या ठिकाणी धन्य असावेत. आणि असा जन्म आबाजींचा झाला. घरामध्ये परमार्थाचा वारसा. उठायचं, भजन करायचं, भजनांमध्ये जाऊन बसायचं. त्या ठिकाणी आईने सांगितलं, आबा अरे आपल्या 2च गायी असतात, कधीतरी चारायला घेऊन जा. एकटा जाऊ नको, गावातली बरेच मुलं असतात. मुलांना घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर सगळ्या मुलांनी शिदोरी बरोबर आणली होती. अर्थात माझ्याही पेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. मी तुम्हाला वाचून सांगू शकते, तुम्ही अनुभवातून आम्हाला सांगत जा, आम्ही लोकांना सांगू. सगळ्या मुलांनी शिदोरी बरोबर आणली. दुपारची वेळ आहे, भूक लागलेली आहे. पण एक मुलगा रडू लागला, माझी आज शिदोरी बरोबर नाही, माझी भाकरी बरोबर नाही, मला भूक लागलेली आहे, काय करणार काय करणार. आबाजी
भगवान बाबा शेजारी एक दगड उचलला आणि गरम गरम भाकरी त्या ठिकाणी काढली, त्या मुलाची भूक भागवली. खऱ्या अर्थाने हा चमत्कार नाहीये, तुम्हा मला देणारं ज्ञान आहे. चालविली जड भिंती पण कशा करता, हरली चांगयाची भ्रांती. रेडा मुखी वेद बोलविला कशा करता, गर्व द्विजांचा हरविला. दुसऱ्या करता चमत्कार करावे लागतात. असं ज्वलंत उदाहरण संत भगवान बाबांच्या जीवनातलं. भाकरी काढून दिली. काही दिवस गेल्याच्या नंतर वारीला, आषाढी वारीला जाणारे कितीतरी वारकरी गावातून जात आहेत. आबा रडू लागले, आई मी तुझ्याकडे कधीच काही मागणी केली नाही, पण आता माझी एक इच्छा आहे. मला वारीला जायचंय, माझ्या पांडुरंगाला बघायचंय, माझ्या भगवंताचं मला दर्शन घ्यायचंय, माझ्या रुक्मिणी मातेचं मला दर्शन घ्यायचंय, मला जाऊ दे ना वारीला. लहान आहे महाराज, लहान मुलाला आपण पलीकडच्या गल्लीत सुद्धा एकट्याला जाऊ देत नाही. वारीला कसं जाऊ द्यायचं. नाही म्हणता म्हणता आबाजी निघाले वारकऱ्यांबरोबर. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. निघाले ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. भजन चालू आहे वारीमध्ये. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत करत पांडुरंगाजवळ पोहोचले. दर्शन झालं. पण तिथून आल्याच्या नंतर एकदा तुम्ही वारकरी वारीला जाऊन बघा, जे कधीच वारीला गेले नाही, आषाढीला जाऊन बघा महाराज. जन्माचा वैरी असू द्या, कितीही दिवसाचा वैर असू द्या, पण वारीमध्ये प्रत्येकाला माऊली माऊली म्हटलं जातं. आणि माऊली खऱ्या अर्थाने मायेचं नाव आहे, माऊली खऱ्या अर्थाने आईचं नाव आहे, माऊली खऱ्या अर्थाने प्रेमाचं नाव आहे. लोक तुम्हा मला प्रेमाने ओ माऊली पलीकडं सरकाना, किती मोठा धक्का लागू द्या, जाऊ द्या जाऊ द्या माऊली जाऊ द्या. आणि तोच धक्का जर गावात लागला तिथंच थांबायचं, तिथं. हॅलो 4-5 पोरं घेऊन ये रे, याच्याकडे बघतोच आता. लय अवघड आहे महाराज. आता आमची गाडी इथून पास होत होती, तसं मला सांगायचं नाहीये, ते कट करून टाकणार आहे. कोणतं गाव ते? ड्रायव्हर काहीच म्हटलं नाही, पण किन्नर होता, ते काय पेलेलं होतं का काय माहित. ओय इकडं घे ना गाडी. म्हणजे मला इकडची भाषा जमते थोडी थोडी. ओय घे ना गाडी इकडं, घे ना गाडी इकडं. म्हटलं थांबा, थोडं थांबा. महाराज म्हटले जाऊ द्या उशीर. म्हटलं काही नाही, थांबा थोडं. म्हणजे मला त्याला भांडायचं नाही, पण मला त्याला सभ्यता सांगायची. हे मला आज बोललं म्हणजे ठीक आहे, पण उद्या दुसरा कीर्तन करा आला मग. मी खाली उतरले. ये म्हटलं खाली. अरे त्याला म्हटलं नेमकं कोण आहे, काय म्हणणं आहे म्हटलं तुमचं. नाही नाही मी म्हणत होतो महाराज घ्या इकडं गाडी. इतकं रेंज खाली आली त्याची. मी तर म्हणते मोबाईल नंतर स्विच ऑफच झाला असेल त्याचा इथला. मी म्हटलं मी तुम्हाला भांडायसाठी उतरले नाही, पण आज महाराजांची गाडी म्हणून सांगत नाही. पण एखादा गरीब वाटाणं चाललं ही तुमची भाषा. अहो तुम्हाला रस्त्यावर चालायचंय, तुम्हाला मोठं व्हायचंय, नम्रता असावी तुमच्यामध्ये. म्हणून आजकाल तसं नाही. लोक काही बोलतात महाराज, विचार करत नाही समोर कोण आहे काय आहे, आपली वाचा व्यर्थ घालतात लोक. मला सांगायचंय माऊली ज्ञानोबरायच्या वारीमध्ये कितीही क्रूर स्वभावाचा माणूस असू द्या, माणसं काय सगळेच तुमच्या मनात प्रेमळ येतात का तिकडं. त्यातले निमे भांडून येतात, महिनाभर तोंड दाखवत नाही तुला, जाय कुठं जायचं ते. आणि तिकडं असं खातं काही काही खाण्यासाठीच तिथं आलेले असतात महाराज. खाल्लं की झोपलं, उठलं की खाल्लं. काही सासवडच्या घाटापर्यंत तिथं बिस्किटाचा कार्यक्रम असतो माहिती आहे का तुम्हाला. पुणेकर मंडळी सगळे बिस्किट वाटतात, हे तिथंच पोतं भरतं तिथून मागं येतं. एक जणाने तिथून एक काहीतरी उचललं, घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हटलं सगळे खायचे पदार्थ. बायको म्हटली नाही नाही हे काहीतरी संदूक दिसतंय, पेटी, याच्यामध्ये काहीतरी पेटी. थांब थांब म्हटलं, मग उघडत नाही का म्हणे, त्याला कुलूप आहे म्हणे. थांब म्हणे, मग मी उद्या बाजाराला जातो आणि ती कुंजी किल्ली कुंजी, इकडं कोकणात कुंजी म्हणतात त्याला, च्वावी नाही का, आणली बाबा बाजाराहून तयार करून आणली. ती एवढी पेटी रमेश महाराज, एवढी पेटी. अंगी असं उचललं की पुढचा मुक्काम, उचललं की पुढचा, मग ती पेटी. आणि मग ती पेटी उचलली आणि मग ती च्वावी लावली व त्या पेटीला.
त्या कुलपाला लावल्याच्या नंतर उघडलो, काय निघतंय, सोनं निघतंय, चांदी निघतंय का, नेमकं कोणतं दुसरे दागिने निघते. लय घर लावून घेतलं, कडी लावून घेतली. डबल ते वाड्याची काय म्हणतात त्याला, आगळ, ती आगळ लावली. कोणाला दिसू देऊ नको, टावेल लाव, पेपर लाव, फडके लाव. दरवाजा बंद केला आणि चावी लावली, कुलूप उघडली. त्याच्यामध्ये सलूनचं सामान निघालं, कटिंगचं. ते पण वापरलेलं, बोटलेलं का गोठलेलं. सगळेच वारीला काय चांगलेच येतात अशी गोष्ट नाही. सगळेच काय एवढे प्रेमाने बोलते म्हणजे प्रेमळ नाही, काही क्रूर स्वभावाचे असतात. पण प्रभाव आहे. त्या भूमीमध्ये गेल्याच्या नंतर आळंदीमध्ये पहिला मुक्काम केला, तिथं प्रभाव पडतो. माणसं माऊली माऊली म्हणायला लागतात. आणि मग तो प्रभाव, तो परमार्थाचा प्रभाव संत भगवान बाबा अर्थात आबाजी यांच्यावर पडला. आणि पडल्याच्या नंतर घरी आले. परमार्थ चालू आहे, त्या ठिकाणी भजन चालू आहे. काही दिवसानंतर, तुम्हाला कथाभाग माहिती आहे तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगते, काही दिवसानंतर संत श्रेष्ठ बंकट स्वामी यांची भेट झाली. आणि महाराज, ज्यावेळेस संतांची भेट होते त्यावेळेस आपला उद्धार होत असतो. यातून मला हेही सांगायचंय. बंकट स्वामी यांची भेट झाली. म्हटले, इथं कशाला तुम्ही राहता, चला तुम्ही आळंदीला, जिथं ज्ञानाचा उगम होतो, जिथे ज्ञान दिलं जातं, जिथं ज्ञान प्रसारित होतं, चला आळंदीला. आळंदीला आले. संत जोग महाराज यांची 4 वर्ष संस्था, मला वाटतं तेव्हा 6 का 7च विद्यार्थी होते. 4 वर्ष संस्था पहिल्या नंबरने बाबांनी त्या ठिकाणी काढली. 4 वर्ष काढले. आणि 4 वर्ष झाल्याच्या नंतर जरी ज्ञान आळंदीमध्ये घ्यायचं असतं तर ज्ञान प्रगट करण्यासाठी आपल्या लोकांमध्ये यायचं असतं. माल शेतात जरी पिकत असला तर विकण्यासाठी बाजारामध्ये जावं लागतं महाराज. हा, भगवान बाबांच्या मनात आलं. कीर्तन प्रवचन एक समाजाला एक देण आहे महाराज. हा, आम्ही देत राहतो, तुम्ही घेत राहा. जेव्हा बाबा या समाजामध्ये आले, इकडच्या लोकांमध्ये आले, इकडच्या भागामध्ये आले, बाबांनी त्या ठिकाणी क्रांती सुरू केली. अनेक लोक अडाणी होते, अनेक मुलं इकडं तिकडं फिरत होते. बाबांनी शाळा त्या ठिकाणी चालू केल्या, मुलांना शिकवलं. आणि ज्ञानेश्वरीचा एवढा गाढा अभ्यास केला की बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. आणि मला नारायणगडाचंही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. पण एवढं संकट जीवनामध्ये येऊन महाराज एखादं कुठंतरी निघून गेला असता, आत्महत्या केली असती, नाही तर अनेक लोकांवरती केस करून कोर्टामध्ये चक्रा मारल्या असत्या. पण नाही, संत दुसऱ्याला कधी दुःख देत नाही, स्वतःला दुःख घेत असतात. बाबांच्या आजही तुळशी त्या ठिकाणी आहे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला आम्हाला दुःख मिळतंय, ज्या गोष्टीपासून माझं नाव बदनाम होतंय, मला कलंक लागतोय, ती गोष्टच नाहीशी केली ते संत भगवान बाबा. काय ताकद होती महाराज, काय सामर्थ्य होतं. अंगावर शहारे यावेत असं जीवन बाबांचं होतं. आज हे वैभव, हा भगवानगड आणि हे वारकरी संप्रदायातलं वैभव बघायला माझे भगवान बाबा हवे होते. आज तुमच्या आमच्यामध्ये किती बदल झालाय महाराज. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, अनेक कीर्तनकार आहेत जे बाबांच्या गादीपासून निर्माण झाले. माझ्या वडिलांना सुद्धा भगवान बाबांची माळ. मग संत सहवास जर आपल्या जीवनामध्ये झाला तर फार बदल होत असतो. म्हणून आबाजीपासून भगवान बाबांचा प्रवास संत श्रेष्ठ बंकट स्वामी या संतांमुळे होता. म्हणून संतांचे पदस्पर्श, संतांचं रज जर आपल्या जीवनाला लाभलं तर वासनेचे बीज जळून जाय. विठाला हरिपाठामध्ये परमार्थ करत असताना 4 मुक्त्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. समीपता, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, समीपता जवळी. सलोकता, वैकुंठ भुवनी घर केले. सायुज्यता, समाधी संजीवन हरिपाठ. आणि स्वरूपता, स्वरूप चतुर्भुज नर होनी ठेले. भगवंताजवळ जाण्यासाठी जे साधन आहे ते माझे संत आहेत. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे, संतांचे पाय धरा. अर्थात याशिवाय
संत विना प्राप्ती नाही, याशिवाय प्राप्ती नाहीये. आणि संतांचा सहवास तुम्हा आम्हाला एकदा झाला ना महाराज, तर आपल्या जीवनामध्ये होणारा बदल, भगवंताजवळ जाण्याचं साधन, अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, राम नामे उपजे आवडी, मग सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.